बंधूंना सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज या ठिकाणी 16वा वर्धापन दिन निळे प्रतीकचा होता. त्या निमित्तानं आम्हा उभयतांना या ठिकाणी बोलवलं. मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो आणि आमच्या अर्धांगिनी लोक म्हणतात पूर्णांगिनी आहेत आशा एरेकर यांना आज समाज भूषण पुरस्कार जो काही बहाल झालाय त्याबद्दल मी निळे प्रतीक फॅमिलीचं खूप आभारी खूप आभारी आणि अभिनंदनही करतो. अशा पुरस्कारामुळं आपल्या समाजातील जे उपासिका आहेत त्यांना ऊर्जा मिळवून आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं कार्य करून बाबासाहेबांनी जे काही आदेश दिलेले आहे आपल्याला धम्माचं प्रचार आणि प्रसार करावा, त्या दृष्टीनं या पुरस्कारामुळं उपासकांना, उपासिकांना आणि समाजातील इतर आपल्या लोकांना ऊर्जा मिळेल, एक आदर्श मिळेल आणि आपलं कार्य घरचं सोडून सुद्धा आपण इतर काम करू शकतो. हे आमच्या मॅडमनी सर्व जणांस दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी बराच त्याग सुद्धा करावा लागतो. वेळ जो आहे तो द्यावा लागतो समाजासाठी आणि ते देणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण काही कोणावर उपकार करत नाही. बाबासाहेबांनी जसं पूर्ण आयुष्य दिलं, आपण आपल्याला वेळ द्यायचा आहे आणि जे काही धम्म मिशन आहे बाबासाहेबांचं ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. आज या ठिकाणी आपण पाहिलं की बऱ्याच लोकांना पुरस्कार दिलेला आहे, समाज भूषण पुरस्कार दिलेला आहे. तर त्यांनी त्या प्रकारचे कार्य केलेले आहे. आपल्या माध्यमातून मी पुन्हा एकदा विनंती करेल समाज बांधवांना की आपण सुद्धा धम्माचं कार्य करा, समाजाचं कार्य करा आणि बाबासाहेबांचे हे जे मिशन आहे हे पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजणी संकल्प करूया. आपला वेळ, पैसा, ज्ञान आणि वेळ सगळ्यांनी द्यावी, तरच आपल्या बाबासाहेबांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि भारत नव्हे तर हे जग बुद्धमय करण्यास आपला हातभार लागेल. सर्वांना सप्रेम जय भीम, जय बुद्ध, जय भारत. निळे प्रतीकला वर्धापन दिनानिमित्त काय शुभेच्छा देता? निळे प्रतीकचा वर्धापन दिन 16वा आहे. 16 वर्षाचं हे जे काही बाळ आहे खूप मोठं झालेलं आहे. 16 वर्षाचा झाला आहे म्हणजे काही लोक म्हणतात की धोक्याचं वगैरे काही नसतंय. आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत. धोक्याला मोका समजायचा आहे की नाही, ती आपल्याला देणगी समजायची. जी काही आपली परिस्थिती खराब आहे या खराब परिस्थितीमधून आपण उभारलं पाहिजे. जसं फिनिक्स पक्षी त्याचं पूर्ण पंख जळाल्यानंतर पुन्हा उभारतो, त्याप्रमाणे फिनिक्सचा आणि बाबासाहेबांचा आदर्श आपल्या समोर असावा आणि ज्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संघर्ष येतो, त्याग येतो, तेच लोक पुढे मोठे होतात. हा आदर्श आपला आहे, आपल्या बाबासाहेबांचा आहे. तोच आदर्श रतनकुमार साळवे यांनी बाळगावा. कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये. सातत्यानं संघर्ष करावा आणि त्याच्या संघर्षामध्ये समाजाने आणि आम्ही त्यांना मदत करणारच आहोत, याची त्यांनी चिंता करू नये. आशा अशोक एरेकर. काय सांगाल तुम्हाला आज पुरस्कार मिळाला? पुरस्कार आम्हाला निळे प्रतीक भाऊनी देऊन खूप मोठी जबाबदारी आता पार पाडायची आहे मला. त्या पुरस्कार मिळाला त्याच्यामुळे आता आम्ही खूप चांगलं काम करणार आहे. सामाजिक आणि आता तुम्हाला पुरस्कार मिळाला, तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. या निमित्ताने तुम्ही काय कार्य करा? जिथे जिथे गरज आहे आमची तिथे तिथे आम्ही दान धर्म करणार, सेवा पण करणार. आता साहेब रिटायर होणार आहेत, त्यांना भरपूर वेळ मिळणार. आम्ही दोघं सोबत राहून धम्माचं कार्य करणार. आज वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीचे वृत्तपत्र निळे प्रतीक या वृत्तपत्राचा 16वा वर्धापन दिन आपण या ठिकाणी आज साजरा केलेला आहे. आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आता माझ्यासोबत आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवलं ते आमचे पाठीराखे सन्माननीय अशोक एरेकर सर आहेत, आशाताई एरेकर आहेत आणि सगळीच टीम आमच्यासोबत आहे. अनेक पाहुणे या ठिकाणून आता निघालेले आहे कारण सकाळपासून कार्यक्रम सुरू होता. तो कार्यक्रम खूप लांबत गेला आणि निळे प्रतीक चालवत असताना अशोक एरेकर साहेब सरांसारखी जी माणसं आहेत, समाजाची पे बॅक टू सोसायटी ज्याला आपण म्हणतो की समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, तर ते खरोखर ब्रीद वाक्य जर असं कोणी गृहीत धरलं असेल आणि त्याप्रमाणे कोणी वागत असेल तर ते सन्माननीय एरेकर साहेब आहेत. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बुद्ध विहारात निर्मिती केलीच, परंतु माझ्यासारखे अनेक लोकांना त्यांनी बळ दिलेलं आहे. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही माननीय आजच्या पाहुण्यांच्या हस्ते एकूण जवळजवळ 25 पुरस्कार दिलेले आहे. राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार दिलेले आहे. त्यामध्ये आवर्जून त्यामध्ये आमची भगिनी
सन्माननीय आदरणीय आशाताई येरेकर सुद्धा आहेत. त्यांच्या कामाची दखल आम्ही घेतलेली आहे. ते गेले 15 वर्षापासून सातत्याने काम करत आहेत, परंतु त्या पडद्यामागे होत्या. मी म्हटलं ताई आता आपण किती दिवस पडद्यामागे राहणार आहात, आपण आता समोर यायला पाहिजे. महिलांची खरं म्हणजे महिलांच्या चळवळीमध्ये ताई सारख्या महिला सक्षमपणे समोर येत नाहीत. कुठेतरी त्यांना काही बंधनं असतात, परंतु येरेकर साहेबांना त्यांना पूर्ण फ्रीडम दिलेलं आहे. त्यामुळे ताई सुद्धा आता पूर्ण शक्तीनिशी चळवळीमध्ये उतरलेले आहेत. सर सुद्धा एक बुलंद तोप आता 30 तारखेपासून काम सुरू होणार आहे खऱ्या अर्थाने. कारण ते आताही सध्या कार्यरत असताना सुद्धा त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत, परंतु 30 तारखेनंतर त्यांचं रौद्र रूप आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. सर आमच्या पाठीचे आहेत आणि आपण सर्व या ठिकाणी आलात, आमचे 2 शब्द ऐकून घेतले. तुमचंही सर्व मीडियाचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रवीण शिशुपाल, कार्यसन अधिकारी, मंत्रालय, मुंबई. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खास दैनिक निळे प्रतीक याच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मी आलो होतो. आदरणीय रतनकुमार साळवे हे गेल्या 16 वर्षापासून अतिशय खडतर परिस्थितीत हे दैनिक चालवत आहेत आणि हे चालवत असताना त्यांना खूप अडचणींचा सामना येत आहे याची आम्हाला कल्पना आली. त्यानंतर देखील त्यांना काही मदत करायसाठी, त्यांच्या मागं पाठीशी भक्कमपणे उभं राहण्यासाठी त्यांचं कार्य बघून आज कळालं की बाबा दैनिक निळे प्रतीक हा महाराष्ट्रातील बहुजनांचा एक बुलंद आवाज आहे. जसं दैनिक सम्राट आपल्याकडे चालतो तसंच मराठवाडा आणि विदर्भामध्ये दैनिक प्रतीक याचा प्रचार व्हावा यासाठी आमची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे. त्यासाठी तनमन धनाने आम्ही रतनकुमार साळवे साहेबांच्या पाठीमागं उभा आहे आणि खास याकरिताच त्यांना आज मानसिक बळ देण्याकरिता मी स्वतः प्रत्यक्षात येऊन त्यांच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्ताच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहिलेलो आहे. धन्यवाद. कंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहे. वाहतूक शाखेला माझ्यासोबत सिडको पोलीस स्टेशनला आपलं सिडको वाहतूक शाखेला आहेत आणि त्यांना केलेल्या आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण 33 वर्ष त्यांची पोलीस खात्यामध्ये सेवा झालेली आहे. या सेवामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कर्तव्य पार पाडलेलं आहे. उदाहरणार्थ पोलीस स्टेशन, त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकामध्ये. तर याच्यामध्ये असताना त्यांनी देशासाठी चांगलं उत्तेजन म्हणजे चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल त्यांना माननीय पोलीस महासंचालक यांच्यातर्फे पोलीस डीजी इन्सिग्निया हे पदक आत्ताच बहाल झालेलं आहे. सुमारे मला वाटतं 1 मेच्या दिवशी यांना ते पदक बहाल झालेलं आहे आणि त्याच्या पृष्ठार्थ निळे जे वादळ आहे, निळे प्रतीक जे आहेत यांनी त्यांना हा सन्मान ते दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि यांनी छान काम केलेलं आहे पोलीस खात्यामध्ये आणि ह्या पोलीस खात्यात केलं वाखण्याजोगं काम आहे. जे आलेले जे आहेत, जे आपल्याला काही गोपनीय माहिती असतात ती गोपनीय माहिती काढायची आणि ती पुरवायची शासनाला, जेणेकरून होणारे जे गुन्हे असतात त्याला यांनी प्रतिबंध बराच वेळा केलेला आहे आणि आता सध्या वाहतूक शाखेमध्ये देखील छानपैकी काम करत आहेत. आजच्या पुरस्काराबद्दल मी 33 वर्षाच्या नोकरीमध्ये काम करत असताना सामाजिक दृष्ट्या खूप काम केलेलं आहे. पोलीस खातं आणि समाजाचं काम पोलीस खात्याला मिळून मी केलेलं आहे. त्यामुळं मला सरांनी वेळोवेळी मदत केलेली, मी सरांना वेळोवेळी मदत केलेली, शासनाला मदत केलेली आहे आणि समाजाला विशेष म्हणजे मी जनजागरण केलेलं. मी 14 वर्ष विना अनुदानित मी कार्यक्रम केलेला. बाबासाहेबांच्या भीमगीताचा कार्यक्रम विना मानधन घेता मी गायलेले 14 वर्ष मी समाजासाठी दिलेले आहे. त्याबद्दल सर, आज पुरस्कार मिळाला तर कसं वाटतं तुम्हाला? आनंद कसा? खूप आनंद वाटतो. पोलीस खात्याच्या लोकांना पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण समाजच खरंच समाज असतो. समाजाची किंमत करतो, माणसाची किंमत करतो, त्याचा मला अभिमान वाटतो. आज निळे प्रतीकच्या निमित्ताने आम्हाला जो सन्मान केलेला आहे, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन आम्हाला सन्मानित केलं, याबद्दल आम्ही निळे प्रतीकचं खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. प्रत्येकने बाबासाहेबांचे जे विचार आहेत, विचाराची कास धरून आपण आपलं जीवन, आपलं कार्य केलं तर समाजाची निश्चित दखल घेतो असं आम्हाला वाटतं आणि परत एकदा मी निळे प्रतीकचा धन्यवाद देतो. यापूर्वी तुम्हाला कोणते पुरस्कार मिळाले? हा मला पहिल्यांदाच पुरस्कार भेटलेला आमचा. पुरस्कार मिळाला तुम्हाला कसं वाटतं? एकदम आनंद वाटतो. समाज दखल घेतोय, त्याच्याबद्दल आम्हाला
आनंद वाटतो वगैरे. आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत असताना शिक्षण होण्याच्या उद्धारासाठी फार मोठं काम केलेलं आहे. हो हो. त्या संदर्भात थोडं आपल्याला सांगा. असं मी मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे आणि नागसेन भूमी ही माझी कर्मभूमी बाबासाहेबांची, आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे म्हणा, की आपण आज जो आहे आपण ते सगळं बाबासाहेबांची देण आहे. आणि म्हणून ह्या भागात चळवळ असावी, ह्या भागात मराठवाड्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान खूप आहे. आणि ह्या भागातला समाज सुधारावा म्हणून बाबासाहेबांनी PHची स्थापना केली आणि इथं अनेक शिक्षण संस्था बाबासाहेब उभारल्या गेल्या. परंतु खंतही वाटते की अजून बी त्या PHच्या नागसेनवनमध्ये पाहिजे तेवढा डेव्हलपमेंट अजून होत नाही. आम्हाला थोडी काम करण्याची संधी मिळाली आणि नागसेनवनमध्ये डॉक्टर आंबेडकर विद्या महाविद्यालय आणि बाबासाहेबांनी जे बांधलेलं वसतिगृह आहे अजिंठा वसतिगृह, ह्या अजिंठा वसतिगृहाची दुरुस्ती शासनाने केलेली आहे. परंतु तिथे मला काम करण्याची संधी भेटली. लॉ कॉलेजसुद्धा त्याचं रिनोव्हेशन झालं, संधी भेटली थोडी का होत बाबासाहेबांच्या पुण्यामुळे. तो एक मला खूप मनस्वी आनंद मिळतो. आमचे बजाडे सर मला नेहमी म्हणतात की सर तुम्ही खूप छान काम केलं वगैरे ते, पण आपण काही एवढे मोठे नाही. आता प्रसंगाला म्हणून सांगावं की प्रत्येक आंबेडकरी अधिकारी कर्मचारी कुणी असो त्यांनी PH संस्थेला मदत करावी, आपले लेखणी बाबासाहेबांची हुंसनी काम करावं असं मला तरी प्रांजळपणे वाटतं. तो एक मला सुखद अनुभव आहे. तिथं 2 वास्तू आपल्या झाल्यात. आणि सांगायला अजून एक सांगतो मी की अजून बी ज्या संस्था आहेत त्या संस्थेला सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याची परमिशन म्हणजे एस्टिमेटला भेटलेली आहे. आता मंत्रालय स्तरावर जर त्याचे पाठपुरावा झाला तर नागसेनवनमध्ये ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचं डेव्हलपमेंट होऊ शकतं, एवढं मला आहे. ते त्याचं साक्षीदार वगैरे आहे त्याचं. महावितरण कंपनीमध्ये उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत असून महावितरणमध्ये माझे 30 वर्षाची सेवा जवळपास पूर्ण झाली असून मी सामाजिक बांधिलकी म्हणून योग्य वेळी जेव्हा पत्रकचे पत्रकार येतात तेव्हा त्यांना सन्मानाने वागणूक देणे, त्यांच्याशी चांगले वागणूक देणे, समाजाचे पण जे आपल्याकडून शक्य होईल तेवढे काम मी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचीच पोचपावती म्हणून निळे प्रतीकच्या 16व्या वर्धापन दिनी मला समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याबद्दल रतनकुमार साळवे सर आणि त्यांचे प्रतिष्ठानचे मी आभार मानतो. एवढे बोलून प्रथम सर्व महामानवाला वंदन करतो. आज निळे प्रतीक त्यांचे 16वे उद्घाटनचे निमित्त त्यांनी आम्हाला भूषण गौरवण्यात आले. त्यानिमित्ताने मी निळे प्रतीकचे आभार मानतो. आपण समाजाचे काहीतरी देणे आहोत, समाजाबद्दल आपली देणं ठरतंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाचं परिपूर्ण वापर करून आपण एक चांगल्या पोस्टवर असून महावितरण मध्ये कार्यरत असून त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनामध्ये विभागीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी आम्ही समाजाचे कार्य करत असतो. त्यानिमित्त आमच्याकडून विविध प्रकारे संघटनामार्फत सर्व प्रकारचे आम्ही समाजामधील असो किंवा महावितरण कंपनीमध्ये असो आम्ही नेहमीच तत्पर कार्य करत असतो. त्याचीच ही पोचपावती आम्हाला आज या रोजी भेटलेली आहे. त्यानिमित्ताने मी रत्नाकर सरांचं धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला याबद्दल पुरस्कृत करून आम्हाला योग्य या ठिकाणी पावती दिलेली आहे. आणि इथून पुढेही आम्ही समाजाचे पूर्ण कार्य करत राहू. त्याबद्दल धन्यवाद.
प्रफुल्ल कुमार सळेंना विनंती करतो की सर आपण दुष्यंत आठवले सर त्या ठिकाणी संबोधित करा. टाळ्या वाजू नका असं मला असे देणे हरी परंतरावरी नाही काट्यांचा स्पर्श हवा आहे, तुला काही काट्यांचा स्पर्श हवा आहे. तर असं अनेक रोज मी सरांच्या या स्वागताच्या नंतर अशा अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सुरू करायचं आहे. येळेकर साहेबांच्या नंतर एक अतिशय जिल्हातील अंतःकरणाचा माणूस, मी साळवे सरांच्या बाबतीत नेहमीच उल्लेख करत असतो, आठवण यावी. पण असा जिल्हातील असा पत्रकार तुम्हाला जोरदार सगळ्यांच्या टाळ्या पाहिजे. अपयशाच्या कथा सांगत यशस्वीतांच्या गाथा कळल जाणीवांना हा अतिशय गौरव संपन्न असा सत्कार आदरणीय येळेकर सर आणि आदरणीय येळेकर ताई त्यांच्या वतीने आपण प्रत्येकचा हा 16 वर्षांचा संक्षिप्त आढावा घेणारा प्रत्येकची दैदिप्यमान यशस्वी वाटचाल प्रत्येकची दैदिप्यमान यशस्वी वाटचाल समृद्ध करण्यासाठी, सुजलाम करण्यासाठी सुफलाम विनंती करेल. आदरणीय डॉक्टर मधुकर देवीकर सर त्यातलं एक मोठं उदाहरण आहे की प्रत्येक महिन्याला न चुकता त्या निळप्रतीची जी फीस आहे ती पाठवत असतात. मी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड झालेलो आहे. म्हणजे आपल्याला सगळ्याला विनंती असेल की आपणही निळप्रतीच्या या आभासी वर्तमानपत्राची वर्गणीदार व्हाल आणि निळप्रतीला समृद्ध करण्यासाठी, उत्तुंग करण्यासाठी आणि कायम ऊर्जित त्या कामाचा सगळा लेखोजोखा या आपल्याला याच्यामध्ये त्यांनी घेतलेला दिसून येतो. वाचून त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी आणि किंबहुना प्रतिक्रियाच नव्हे तर आपण आजच या निळप्रतीचे आभासी वर्तमानपत्राचे अर्थातच ऑनलाईन वर्तमानपत्र तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा मिळील आम्हा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. महाकवी बाबादादा तळडकरांच्या सिद्धार्थ लेखकार त्या ठिकाणी सुरुवाती मी एकदा सगळ्यांच्या हातावरती करून जोरदार झाले पाहिजे. मित्रांनो, सर 30 जूनला जरी निवृत्त होत असले तरी माझ्या दृष्टीने ती सरांच्या नव्या विषयाची आवृत्ती असेल, कारण की रामेश्वर असलं तरी झाल्या पाहिजे. धन्यवाद सर. यानंतर टाळ्यांच्या बाबतीमध्ये कंजूशी करत आहोत. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे. 2024 या वर्षी थायलंड गेलेले आहोत त्या ठिकाणी. बरं दीदी इकडून मधुकर खिल्लारे सर थोडे इकडे मधुकर खिल्लारेचं आहेत का? मधुकर खिल्लारे सर हे एक कार्यकर्ता म्हणून, एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून, एक पॅन्थर म्हणून या सरांचा लौकिक आहे आणि आज वेळाच्या वेळ सर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि मी कॉन्फरन्स मधुकर खिल्लारे सर आदरणीय आभार व्यक्त करेल की धन्यवाद सर आपण आलात आणि या पुरस्काराला स्वीकार केला. यानंतर करतो की आपण आपला पुरस्कार मान्यवरीच्या वतीने या ठिकाणी स्वीकार. विशाल कुमार मोरे सर, तर विशाल मोरे सरांसाठी सगळ्यांच्या अथांग टाळ्या झाल्या पाहिजे. महाराष्ट्राचे प्रख्यात गायक, गीतकार आणि संगीतकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. मी आदरणीय मोरे सर नवली आणि या पुरस्काराचा स्वीकार आपण या ठिकाणी करत आहात. आमच्यासाठी हा अतिशय आपल्याला घ्यायचा आहे, तर आपण त्या अल्प उपहारासाठी आपल्या पुरस्कार झाल्यानंतर महाराष्ट्राचे प्रख्यात गीतकार, गायक, संगीतकार आमचे मित्र आदरणीय विशाल भाऊ यांना अशी विनंती करतो की आपण आपला पुरस्कार यानंतर आदरणीय नाहीये आणि परिवर्तनवादी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये प्रज्ञाशील करुणा भावदास सम्राट अप्रशिक सम्राट आहेत ना. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.